बदलापूरकरांनो, तुमची कशी होते फसवणूक, कधी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? नाही तर आम्ही तुम्हाला दाखवून देतोय। मी आहे मोहिनी जाधव, लोकतंत्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। लाईव्ह करतोय आपण आता आणि बदलापूर पूर्वेकडील आपण मुख्य रस्त्यावर आहोत। कात्रप शिरगाव या भागाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। रस्त्याच्या कडेला आपण बघू शकतो या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम करण्यात आलंय अर्ध्या ठिकाणी आणि अर्ध्या रस्त्यावरती पूर्णपणे पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे। मात्र हे पेवर ब्लॉक जे बसवण्यात येत आहेत ते त्या जागी बसवण्यात येत आहेत ज्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वीच, अगदी 2 महिन्यांपूर्वीच या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते। लाखोंची बिलं काढली होती, मात्र तेच पेवर ब्लॉक पुन्हा काढण्यात आले, ते कुठल्या तरी ठिकाणी टाकण्यात आले। आता पुन्हा नवीन पेवर ब्लॉक लावण्याचा घाट जो आहे तो ठेकेदाराकडून घातला जातोय आणि बदलापूर शहर जिथे सिमेंट कॉन्क्रीटचं होत आहे तिथे आता बदलापूर शहर पेवर ब्लॉकचं होताना दिसतंय। पेवर ब्लॉक कसे होणार आहेत? या महिन्यात पेवर ब्लॉक लागतील, पुढच्या महिन्यात पेवर ब्लॉक हटवले जातील, त्याच्या पुढच्या महिन्यात पुन्हा पेवर ब्लॉक लागतील आणि त्याच्या पुढच्या महिन्यात पुन्हा पेवर ब्लॉक हटवले जातील आणि यासाठी दर महिना बिलं काढली जातील आणि ही बिलं जी जाणार आहेत ती तुमच्या खिशातून जाणार आहेत। तुम्ही जो कर रूपी पैसा जो बदलापूर पालिकेत जमा करताय त्याच्यातून जाणार आहेत आणि या ठिकाणी आपण पेवर ब्लॉकची कामं देखील बघू शकतो। अतिशय निकृष्ट दर्जाची कामं जी आहेत ती सर्रासपणे ठेकेदाराकडून केली जात आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो हा कामाचा दर्जा जो आहे तो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी पेवर ब्लॉक आहे, त्या पेवर ब्लॉकवरच आता थोडासा हे करून आपण बघतोय थोडीशी माती टाकून या ठिकाणी पुन्हा याच्यावरच काम करून पेवर ब्लॉक टाकण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण कामाची ही जर या ठिकाणी बघितलं तर 1 सेंटीमीटर इतका पण भर या ठिकाणी या कामाच्या ठिकाणी टाकलेला नाहीये आणि त्यावरच सर्रासपणे हे जे पेवर ब्लॉक आहेत ते बसवले जातात। अगदी सर्रासपणे ते उखडले कसे जातील याचाही आपण बघतोय। या ठिकाणी आपण कामाचा दर्जा बघतोय। या ठिकाणी हा जो हे पेवर ब्लॉक जे आहेत यांचं पण आपण बघतोय। या ठिकाणी हे पेवर ब्लॉक हटवण्यात आलेले नाहीयेत, मात्र हेच पेवर ब्लॉक पुन्हा एकदा मातीत टाकून या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात येतात। त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकतोय या कामाचा दर्जा म्हणजे कशा प्रकारे बदलापूरकरांची फसवणूक करण्याचा घाट जो आहे तो ठेकेदाराने घातलेला आहे हे आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष जागेवर दाखवतोय। हे काम सध्या सुरू आहे, मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मोठी बिलं काढण्यात आलेली आहेत कारण निवडणुका लागणार आहेत। आगामी निवडणुका लागल्यामुळे कुठेतरी जो पैसा लागणार आहे तो कसा उभा केला जाईल तर या कामातून उभा केला जाईल आणि हीच फसवणूक बदलापूरकरांची वर्षानुवर्ष सुरू आहे। या वर्षी देखील तीच परिस्थिती आहे, मात्र या परिस्थितीला कुठेतरी आळा बसला पाहिजे। कुठेतरी अशा ठेकेदारांवरती पालिका प्रशासनाचं वचक असलं पाहिजे। ठेकेदारांच्या कामाचा दर्जा पाहूनच पालिकेने त्यांना बिलं अदा केली पाहिजेत, अशा प्रकारची मागणी लोकतंत्राच्या माध्यमातून आम्ही दरवेळेला करत असतो। याही वेळेला आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष स्थिती, प्रत्यक्ष कामाचा जो दर्जा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर आपल्यासोबत समाजसेवक संजय वानखेडे जी आहेत, ज्यांनी या प्रकरणी आवाज उठवलेला आहे। या संदर्भात त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे। काय आहे त्यांची तक्रार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार ताई साहेब, तुम्ही बराच विषय आता सांगितलं आणि खरी गोष्ट आहे बदलापूरमध्ये। तर का पेवर ब्लॉक आता जे लावण्यात आलेले आहेत हे पेवर ब्लॉक आता 6-7 महिन्यापूर्वीच हा ठराव काढून हा लावण्यात आले आणि परत नवीन पेवर ब्लॉक लावण्यात जुने पेवर ब्लॉक काढून आता हे परत हे पेवर ब्लॉक लावण्यात आले। म्हणजे हा अक्षरशः म्हणजे आमचा आणि लोकांचा पैसा हा कुठल्या पद्धतीने हे लोक वापर करतात हे प्रत्यक्ष तुम्ही बघत आहात। या कामाची क्वालिटी बघा आता याच्यावरती पेवर ब्लॉक टाकण्यात येतात आणि 1 इंच पण नाही ते लोक ते रॅबिट काही टाकणार, ते 1 इंच पण बसत नाही, ते समोर दिसत आहे। तर हे एवढं वाईट परिस्थिती याच्यावरती मी तक्रार केलेली आहे, नगरपालिकेला मी तक्रार केलेली आहे का बाबा हे जे ठेकेदार आहेत, हे जे ठेकेदार जे कामं करतायत, हे जे कामं काढतायत तर पेवर ब्लॉक हे जुने आत्ताच लावलेले पेवर ब्लॉक लगेच काढतायत, ते लोक लगेच काढून आणि परत नवीन पेवर ब्लॉक लावतात। म्हणजे हे चाललंय काय, सरसपणे काय चाललंय? म्हणजे बदलापूरकरांची एवढी मोठी फसवणूक होते का बदलापूरकरांचा पैसा बरोबर हा कुठला नगरपालिकेचा नाही, नगरपालिका निधी येते, वरनं पैसा येतो, राज्य शासनाकडून पैसा येतात हे लोक। मग हे लोक काय करतात आणि ठेकेदार एवढं म्हणजे एवढी कशा कामं धडाधड निघतात आणि आम्ही कुठं कामं टाकली का म्हणजे सल एरियामध्ये टाकलं का बाबा इथं एवढी वाईट परिस्थिती, इथं कामं करा,
बाथरूम होते आमचे, एक बाथरूम होते, अजून ते बाथरूमचं ठरवण्यात आलेलं आमचं. आणि हे पेवर सर्रासपणे ब्लॉकची कामं तर सर्रासपणे होतात. प्युअर ब्लॉकची अशी कामं चालू आहेत का आता एवढं. आता हे प्युअर ब्लॉक पण कुठल्या क्वालिटीचे वापरतात, प्युअर ब्लॉक मध्ये क्वालिटी असतात. आता हे कुठल्या क्वालिटीचे प्युअर ब्लॉक वापरतात त्यांचं त्यांनाच माहिती. मी तर तक्रार देत असतो, मला माहित आहे. माझी तक्रार देऊन काय कुठे याच्यावर कारवाई होणार नाही. पण एक बदलापूरकर म्हणून, सामान्य व्यक्ती म्हणून माझं काम आहे आवाज उचलायचं. असं नाही का संजय वानखेडे काय कोणाची तक्रार करतो काय नाही, माझं काम आहे. मला माहिती आहे याच्यावरती काय होणार नाही. कारण का मी नगरपालिकेमध्ये फिरतोय, अक्षरशः नगरपालिकेमध्ये जेव्हा फिरत असताना मी बघत असतो खरंच वाईट परिस्थिती आहे. हो, ते काय विचारायची गरजच नाही. आता मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहे. आता हे जे प्युअर ब्लॉक आता आमच्या इथे छत्रपती शंभूराजेपर्यंत आज जाणारे इथपर्यंत तर आत्ताच प्युअर ब्लॉक लावले होते. आता परत लावण्यात येतं, तेच काढून आता पुन्हा लावण्यात येतं. म्हणजे याच्यात काय चाललंय काय, याच्यावरती लक्ष का देत का नाही नगरपालिका? नगरपालिकेला लक्ष पाहिजे. पेवर ब्लॉक ठेवण्यात आले. दादा, पेवर ब्लॉकचा दर्जा काय आपण दाखवूयात. दर्जा आता ते प्युअर ब्लॉक आपण बघतोय आता हे प्युअर ब्लॉक काय कुठल्या क्वालिटीचे, असं त्याला काढत आहे बघा, असंच काढाय बघा, हे निघतात बघा, दिसतात काय आता निघतात. हे आता दर्जा आहे प्युअर ब्लॉकचा. आता आता हे प्युअर ब्लॉक आहे हे आता हातानेच निघतात बघा. आता बघा ना, काढलं नाही हाताने निघतात नाही बघा ना. हा, एवढी वाईट आहे प्युअर ब्लॉकची परिस्थिती आहे. हे काय सांगा मला, हे काय सांगा मला. हे नख काढलं का असं निघतात असं काढलं असं निघतात. हे प्युअर ब्लॉक आहे. हे प्युअर ब्लॉक कोण विचारणार यांना, कोण विचारणार सांगा, विचारणार कोण यांना प्रश्न विचारायला गेलो का संजय वानखेडे असा, संजय वानखेडे तसा, दमदाटी देताना कोणाला फोन करून सांगतील का हे गोष्टी. हाताने हे पेवर ब्लॉक अगदी निघतायत. आपण या कामाचा दर्जा आणि या पेवर ब्लॉकचं वजन जरी बघितलं, अतिशय निकृष्ट दर्जाचे हे पेवर ब्लॉक आहेत. अक्षरशः हाताने खरवडून सुद्धा हे पेवर ब्लॉक तुटू शकतात. अशा दर्जाचे पेवर ब्लॉक या ठिकाणी बसवण्यात आलेत. मात्र पालिका प्रशासन अशा कामांची चौकशी का करत नाही? पालिका प्रशासन या ठिकाणी ठेकेदारांना सर्रासपणे ही कामं कशी काय देते, या ठिकाणी चौकशी का होत नाही, कामाचा दर्जा का तपासला जात नाही? कारण हा जो पैसा आहे हा सामान्य बदलापूरकरांचा कर रूपाने येणारा पैसा आहे. आणि त्यावर जर ठेकेदार मलाई खाणार असतील तर नक्कीच अशा ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली जाते. तुमची मागणी काय असणार आहे? माझी अशी मागणी आहे का हे जे ठेकेदार आहेत यांना एक आहे ना, म्हणजे यांच्यावरती एक इंजिनियर असतो, त्यांनी त्याचं फिरला पाहिजे, बघितला पाहिजे, फिरकला पाहिजे कामाची काय दशा आहे, कामं कुठल्या पद्धतीने होत आहेत हे बघितलं पाहिजे ना. आणि इथं तर ठेकेदार पण कधी दिसत नाही. आम्ही पण भरपूर कामं बघितले, ठेकेदार कधी फिरकत नाही सुद्धा. असे बिचारे यांना कामाला लावून टाकतात आणि त्यांना काय माहित नसतं त्यातलं, ते काय आपल्या कामं घेतील, हजेरी घेतील, घरी निघून जातील. त्यांना काय प्रश्न विचारणार बाबा, काय कामाचा दर्जा, कुठल्या कामाचा दर्जा तू करतोय? इथं व्यक्ती तर पाहिजे ती व्यक्ती. आणि आपल्याला माझं असं फर्स्ट म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना हे लक्ष दिलं पाहिजे, नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे. नगरपालिकेचा कारण हा जो पैसा आहे सामान्य लोकांचा पैसा आहे. सामान्य लोकांचा पैसा पुन्हा 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 तिथंच घालू नका. कुठं तरी योग्य ठिकाणी लावा, जसं जेणेकरून ते 5 वर्ष तर टिकलं पाहिजे. अहो 1 वर्ष तर टिक सोडूनच द्या. 1 वर्ष तर नाही, 6 महिन्यात, 1 ते 2 महिन्यात पेवर ब्लॉक उखडले जातात, पुन्हा नवीन लावले जातात. बघा आता हे बदलापूरकर जनताचा पैसा आहे, असा हे वाया चाललाय. मला आवाज उचलायला पाहिजे ना, बोललं पाहिजे ना. आपण अधिकारीला तर बोललं पाहिजे. तुम्ही तक्रार दिली आहे, तुम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहात? करणार. आता मी याचा पाठपुरावा इथे तर मी असे भरपूर पत्र दिलेत पण आजपर्यंत कारवाई झाली नाही. पण आता याच्या पुढे ना मी वरपर्यंत खाली येणार आहे. आता तुम्ही कुठपर्यंत जाऊन तक्रार करणार? मी आता कलेक्टर साहेबांना फर्स्ट भेटणार आहे. कलेक्टर साहेबांशी माझ्याकडे सगळे पेपर पडलेले आहेत, सगळे पेपरचे मी अर्ज जे केलेले आहेत मी आता हे सगळं घेऊन जाणार. कलेक्टर भेटतील ना, आम्हाला काम आहेत ना आमच्याकडे दाखवण्यासाठी. आम्ही फुकट असेच बसणार नाही. तो साहेब अशाचे विषय आहेत. पहिलं बाबा त्यांची मिटिंग घेणार, सहकार त्यांचा वेळ घेणार. वेळ घेऊन मी त्यांचे सगळे मार्ग, मी सगळं गोष्टी त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे. आता तिकडनं असं यावं लागेल आता आम्हाला. आता अशी एक गोष्ट करावं लागणार. या ठिकाणी आपण बघतोय आता सध्या काम सुरू आहे. हे काम आपण बघू शकतो. किती इंचाचा माल टाकलाय तुम्ही इथे? माल तो आम्हाला माहिती नाही पडत. आप काम कर रहे हो, आपको नहीं पता है? हाँ? कितना किती इंचाचा माल आहे? आम्हाला नाही समजत. माल तुम्हाला नाही समजत किती इंचाचा? मग तुम्ही काम असंच करताय? तुम्हाला यांना काही ट्रेनिंग नाहीये आणि हे काम असंच करतायत. म्हणजे नियमबाह्य जे काम सुरू आहे त्याच्यावरती पालिका प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लक्ष नाहीये, दुर्लक्ष केलं जात आहे. या ठिकाणी दादा आत्ताच जसं हे जे काम करणारे कामगार आहेत त्यांनी सांगितलंय, आम्हालाच माहित नाहीये की किती या ठिकाणी माल टाकायचा आहे. खूप वाईट परिस्थिती आहे, खूप वाईट परिस्थिती आहे. आणि ही वाईट परिस्थिती असल्यामुळं हा भ्रष्टाचार होतोय. बघा तुम्हाला दाखवतो, पीसीसी करायला लागते. आता ही पीसीसी का सांगा मला,
ही पीसीसी आहे का? आता ही पीसीसी आहे का मला सांगा ताई साहेब? आता ही पीसीसी आता त्याच्यावर टाकतात नाही लोक, त्याच्यावर टाकणार. आता पीसीसी याच्या खाली पीसीसी करायला लागते, भरपूर काय मटेरियल टाकायला लागतं. याच्या खाली खडी येतात, दगडी येतात आणि पीसीसी येते. मेन पीसीसी म्हणजे सिमेंटचा माल पण येतो याच्या खाली. त्याच्यानंतर प्युअर ब्लॉक, त्याच्यानंतर हा येतो. याचं पण काहीतरी असेल ना मटेरियल टाकायची लिमिटेशन. हे तर काहीच नाही, हे शून्य. हा जो मटेरियल पडतो काहीच नाहीये. म्हणून माझा वारंवार नगरपालिकेला मी तक्रार करत असतो. याच्यामुळे तक्रार करत असतो, सामान्य व्यक्ती असल्यामुळं आम्ही तरी आवाज उचलतोय. कमी कमी त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. कोणतरी बोलतोय ना त्याच्यावरती लक्ष द्या ना तुम्ही. तुम्ही पत्र टाकलं का, तो पत्र असं तुम्ही टाकून देता साईडला, त्याला काय लक्ष देत नाही ना. कधी काय त्या संदर्भात कधी तुम्ही चौकशी विचारत का नाही? बाबा काय तुझ्या कामाची पद्धत चालली का? काय अधिकारी लोक का नाही विचारत? ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टरला का नाही विचारत? त्याचं कारण द्या आम्हाला. आता निवडणुका लागणार आहेत, हे ठेकेदार यासाठी पैसा गोळा करतात का? असू शकतो, बरोबर आहे. इलेक्शन आलेत आता, नगरसेवक निवडून येणार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आता. कारण का ठेकेदाराला नाही, ठेकेदारच निवडणुकींना उभे राहणार आहेत. हा ते तर दिसतात ना, दिसून येतोय तो स्पष्टीकरण आहे इथे. कारण हे कामाचा दर्जा बघा, कामाचा दर्जा एवढा थडकला आणि अशीच लोक निवडून येतात. सामान्य माणसाला गोरगरीब जनता देत नाहीये, मतं देत नाही. कारण का ही अशी लोक जे भ्रष्टाचार करतात आणि तेच पैसे वाटतील गोरगरीबांना, तेच पैसे तिकडे फिरतायत. म्हणून हा माझा स्पष्टीकरण म्हणणं आहे, काही कामाचा दर्जा बघायला कोण बोलणार आता? आता आम्ही बोलायला गेलो, पत्र टाकलं, मला माहिती त्याच्यावर जास्त कारवाई होणार नाही. आता मी पण फॉलो घेतो ना. आता मला माहिती नाही आता पण आता कसं कुठून आता तक्रार करत यायची. आता मला समजायला लागलं, आता घेतो तो विषय, आता करत येणार मी. नक्कीच. आपण ना लहानपणी एक मालिका बघायचो, शक्तिमान. त्याच्यामध्ये एक वाक्य असायचं की गंगाधर ही शक्तिमान आहे. बदलापुरात ठेकेदारच लोकप्रतिनिधी आहे, हे लक्षात असू द्या बदलापूरकरांनो. कारण ही तुमची घोर फसवणूक जी आहे ही या माध्यमातून सुरू आहे. हेच ठेकेदार उद्या निवडणुकांना उभे राहतात, निवडून येतात तुमच्या पैशांवरती आणि तुम्हालाच ते या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी जर कामांवरती जर तुम्ही आक्षेप आणलात, या ठिकाणी तुम्ही कामाचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न केलात किंवा या कामावरती जर तुम्ही तक्रार केलीत, तर त्यांच्याकडून तुम्हाला कुठल्या प्रकारची मुजोरी दाखवण्यात येते. आणि असाच काहीचा प्रकार आहे जो आता आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या कामाचा दर्जा पालिकेनं तपासलेला आहे का? नसेल तपासला तर पालिकेच्या सगळ्या अभियंत्यांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करून या ठिकाणी या कामाचा दर्जा तपासला पाहिजे. जसं या ठिकाणी हे काम होणं अपेक्षित होतं तसं काम होताना दिसत नाहीयेत. सगळे कामगार काम करतात, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं तांत्रिक शिक्षण नाहीये. असं सर्रासपणे काम केलं जात आहे. कुठेतरी एक कमी पैशात मजूर मिळतील या भरवशावर ह्या मजुरांना इथे आणलं गेलेलं आहे आणि काम केलं जात आहे. मात्र हा पैसा जो आहे हा तुमच्या मेहनतीचा, तुमच्या कष्टाचा आहे पैसा आणि त्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तुमच्या या संदर्भातील काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारचे भ्रष्टाचार आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत आणि अशाच ठेकेदारांची पोलखोल जी आहे ती आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या समोर करणार आहोत. तुम्हाला या बातमी संदर्भात जी काही प्रतिक्रिया आहे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.